उद्धव ठाकरेंनी संधी गमावली। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण विजन। संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात भाजपला प्रतिकूल आणि महाविकास आघाडीला अनुकूल अशी परिस्थिती आहे। अशा वेळी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंना वाढवण बंदराच्या पलीकडे जाता आले नाही। संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात म्हणजे सागरी, डोंगरी आणि नागरी भागात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, विशेषतः आपला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काय बोलणार याची प्रतीक्षा गरीब आदिवासी कुटुंबांना होती। तसेच नागरी भागात वसई विरारच्या परिसरात सत्तेचा गैरवापर करून पालिकेचे पदाधिकारी आणि बेकायदा बांधकाम माफिया हरित पट्टा उद्ध्वस्त करत आहेत। त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार अशी प्रतीक्षा होती, परंतु वाढवण बंदराच्या पलीकडे उद्धव ठाकरे गेले नाहीत। त्यामुळे डोंगरी आणि नागरी भागातील लोकांचा उद्धव ठाकरेंकडून मोठा अपेक्षाभंग झाला आहे। जर पहिल्याच टप्प्यात उद्धव ठाकरे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलले असते तर गरीब आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असता। पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु आदिवासींच्या जगण्याचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी। याच प्रश्नावर उद्धव ठाकरे न बोलता निघून गेले। संधी असतानाही उद्धव ठाकरेंनी ती गमावली अशी प्रतिक्रिया आता सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे। राजकीय पटलावर उद्धव ठाकरे यांना अनुकूल परिस्थिती असतानाही पहिल्याच सभेत त्यांनी ती संधी कशी गमावली तो तपशील पाहू। पालघर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न भाजपने 2 वर्षांपासून सुरू केला। लोकसभेचा प्रवास केंद्रीय मंत्र्यांनी केला, परंतु 2 वर्षांपासून लोकसभा जिंकण्याच्या मोहिमेवर असलेल्या भाजपला प्रदीर्घ काळ उमेदवार देता येत नाही अशी विदारक परिस्थिती आहे। तिरंगी लढत झाली तर भाजप 3ऱ्या क्रमांकावर जाईल अशी राजकीय स्थिती आहे, तर उद्धव ठाकरे यांना अनुकूल अशी राजकीय परिस्थिती आहे। दुर्दैवाने पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यानंतर उद्धव ठाकरे पिछाडीवर जातील असा संशयही आता व्यक्त होत आहे। उद्धव ठाकरेंच्या बाजूने राजकीय समीकरण आहे, परंतु स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंची फळी नेतृत्वहीन आहे। उद्धव ठाकरेंच्या बाजूने बूथ पातळीपासून तालुका पातळीपर्यंत प्रचंड कार्यकर्त्यांचा संच आहे। सोबत सामाजिक संघटना, संस्था यांची सहानुभूती आहे। विशेष म्हणजे बिगर हिंदुत्ववादी मतदारांचा कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी असलेल्या अशा अनुकूल परिस्थितीचा विचार करून भाजप हितेंद्र ठाकूरांना उमेदवार न देता पाठिंबा द्यायला भाग पाडून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होईल यासाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी पहिल्या सभेत वाढवण बंदराच्या पलीकडे कोणताही मुद्दा घेतला नाही। पालघरच्या ग्रामीण परिसराच्या संबंधित ते किरकोळ स्वरूपात बोलले, मात्र आदिवासी आणि मच्छीमार यांच्यासह वसई विरारच्या उद्ध्वस्त होणाऱ्या हरित पट्ट्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडणे अपेक्षित होते। सध्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब आदिवासी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अशावेळी 1000 कोटी रुपये शासनाने पाणी पुरवठ्याच्या योजनेवर खर्च करण्याची तयारी ठेवलेली असताना अधिकारी आणि ठेकेदार यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना घोटाळा करून वाया घालवल्या आहेत। गरीब आदिवासी कुटुंबांना या योजनेतून पिण्याचे पाणी मिळण्याची सुतराम शक्यता नाही। पिण्याच्या पाण्याशिवाय दुसरा कुठलाही प्रश्न आदिवासी कुटुंबांसाठी महत्त्वाचा नाही। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या घोटाळ्याबद्दल चकार शब्दही बोलू शकले नाहीत। अशीच परिस्थिती वसईकरांची आहे। वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांना बेकायदा बांधकाम करणारे माफिया मंत्रालयात पैसे मोजून बेकायदा बांधकामांसह त्यांच्या मर्जीची मलईदार खाती मिळवून देत आहेत। त्या बदल्यात बेकायदा बांधकाम माफिया रोज हरित वसईला ओरबडत आहेत। नैसर्गिक नाले लुटले, सरकारी जमिनी लुटल्या, खाजण जमिनी लुटल्या। वसईत मिळेल त्या जमिनीवर बेकायदा बांधकामे करून हरित वसईला अराजकतेच्या खाईत लोटले जात आहे। यावर उद्धव ठाकरे चकार शब्द बोलू शकलेले नाहीत। उद्धव ठाकरे यांनी नागरी, डोंगरी आणि सागरी या भौगोलिक परिसरातील वाढवण बंदरासह जलजीवन मधील पाणी पुरवठ्याच्या योजनेतील घोटाळे, गरीब आदिवासी कुटुंबांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल आणि वसई विरार महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे बेकायदा बांधकामांच्या माध्यमातून उद्ध्वस्त होणारा हरित पट्टा यावर पहिल्याच टप्प्यात उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडू शकले असते तर बहुजन विकास आघाडी आणि भाजप महायुती यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांना पालघर लोकसभेत मोठी सहानुभूती मिळाली असती, परंतु उद्धव ठाकरे यांनी ती संधी गमावली आहे। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।